आरशात बघताना कधी असं वाटतं का, की अरे मी माझ्या वयापेक्षा जास्त म्हातारा किंवा म्हातारी दिसते. चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा त्वचा थकलेली दिसते, डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसतात, केस लवकर पांढरे होत आहेत. सो जेव्हा अशा गोष्टी आपण बघतो तेव्हा मन दुखावलं जातं, हो ना? पण मित्रांनो, वय वाढणं थांबवता येत नाही, पण वयापेक्षा तरुण दिसणं नक्की शक्य आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे 4 मॅजिक पिलर्स, म्हणजे आहार, व्यायाम, झोप, ताणतणाव ह्यांचं व्यवस्थापन कसं करणं. तर ह्या जर काही गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर खरोखरच 10 वर्षांनी तुम्ही तरुण दिसू शकता. सो ह्यासाठी कुठली महागडी क्रीम किंवा सर्जरी करण्याची गरज नाही. ह्या फक्त सोप्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. सो ह्या गोष्टी जर तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. सो आपलं शरीर आतमधून किंवा बाहेरून कसं असणार आहे हे आपल्या आहारावर, आपल्या लाईफस्टाईलवर डिपेंड करतं. आणि म्हणूनच जर स्वतःला इंटरनली आणि बाहेरूनसुद्धा तरुण ठेवायचं असेल तर ह्या काही गोष्टी तुम्हाला फॉलो करणं खूप गरजेचं आहे. सर्वात पहिली गोष्ट ते म्हणजे आहार. सो आपण नेहमीच ऐकलं असेल की तुम्ही जे खाता तसंच तुम्ही दिसता. हे शब्द 100% खरे आहेत. तुमची त्वचा, डोळे, केस हे सगळं तुमच्या आहारावर अवलंबून आहे. तर बघूया कोणते कोणते पदार्थ तुम्हाला तरुण ठेवू शकतात. पहिला पदार्थ म्हणजे हळद. हळदीमध्ये असतं कर्क्युमिन. हे सगळ्यात शक्तिशाली अँटी एजिंग अँटीऑक्सिडंट आहे. तुम्हाला माहिती आहे का, हे शरीरातील इन्फ्लेमेशन म्हणजे सूज कमी करतं. आणि इन्फ्लेमेशन जेव्हा वाढतं तेव्हा शरीर वेगाने म्हातारंसुद्धा होतं. म्हणूनच इन्फ्लेमेशन हे खूप प्रमुख कारण आहे अर्ली एजिंगचं किंवा तुम्ही वयापेक्षा जास्त म्हातारे दिसण्याचं. सो तुम्ही नियमितपणे एक तर जी कच्ची हळद आहे त्याचं पाणी घेऊ शकता किंवा जी हळदीची पावडर आहे, तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि त्यासोबतच चिमूटभर तुम्हाला काळे मिरीची पावडरसुद्धा टाकायची आहे. आणि थोडीशी चव वाढण्यासाठी त्यामध्ये तुम्ही लिंबू टाकू शकता किंवा मीठ टाकू शकता. असं जर तुम्ही नियमितपणे घेतलं तर तुमच्या त्वचेवर एक चमक येते, सुरकुत्या कमी होतात आणि जे सायन्स ऑफ एजिंग आहेत ते सुद्धा कमी होतात. दुसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे बेरीज आणि डाळिंब. सो ज्या काही बेरीज म्हणजे स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी ह्या काही वेगळ्या वेगळ्या बेरीज आहेत त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यासोबतच यामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे कोलॅजिन वाढवण्यासाठी मदत करतं. आणि कोलॅजिन हे त्वचेची इलॅस्टिसिटी मेंटेन करण्यासाठी गरजेचं असतं. सो जसं जसं आपलं वय होतं किंवा आपण म्हातारे होतो तसं तुम्ही बघितलं असेल त्वचा खूप लूज होते, म्हणजेच त्याची इलॅस्टिसिटी कमी होते. सो जेवढं शरीरामध्ये कोलॅजिन बनत राहील तेवढी तुमची त्वचा जी आहे ती निरोगी राहील आणि सायन्स ऑफ एजिंग लवकर दिसणार नाही. म्हणून जर तुम्ही रेग्युलरली डाळिंब खाल्लं किंवा बेरीज खाल्ले तर तुमच्या शरीरामध्ये कोलॅजिन व्यवस्थित बनेल आणि जे सायन्स ऑफ एजिंग आहेत किंवा सुरकुत्या दिसणं हे तुम्ही थोडं डिले करू शकता. तिसरा पदार्थ आहे ते म्हणजे हिरव्या पालेभाज्या. पालक, मेथी अशा ज्या भाज्या आहेत यामध्ये फोलेट, आयर्न, व्हिटॅमिन के हे भरपूर असतं. हे जे काही विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत हे त्वचेला आतून पोषण देतात. आणि जेव्हा तुम्ही बघत असाल की ज्यांना पण आयर्नची कमतरता असते किंवा व्हिटॅमिन B12ची कमतरता असते त्यांची त्वचा अगदी निस्तेज दिसते. इवन त्वचा खूप थकलेली सुद्धा दिसते आणि त्यामुळेच सुरकुत्यासुद्धा दिसायला लागतात. सो जेव्हा ही काही पोषक तत्व म्हणजे फोलेट, आयर्न, व्हिटॅमिन के हे तुम्हाला व्यवस्थित मिळतात तेव्हा सुरकुत्या येण्याची प्रक्रिया कमी होऊन जाते. म्हणूनच तुम्ही पालेभाज्या रेग्युलरली घ्यायला पाहिजेत. त्यानंतर चौथा जो पदार्थ आहे ते म्हणजे अक्रोड आणि बदाम. सो ह्याच्यामध्ये ओमेगा 3 आणि व्हिटॅमिन ई असतं. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ओमेगा 3 आणि व्हिटॅमिन ई जे आहे ते त्वचेला किती महत्त्वाचं आहे. सो त्वचेला आतून ग्लो देण्यासाठी ही दोन्हीही पोषक घटकं खूपच महत्त्वाचे आहेत. त्यासोबतच तुम्हाला माहिती आहे का, त्वचेला आतून हे मॉइश्चराईजसुद्धा करतात. जसं आपण वरून मॉइश्चरायझर लावतो जेणेकरून आपल्याला वाटतं की त्वचा कोरडी पडू नये, पण आतूनच जर त्वचेला हायड्रेशन मिळालं किंवा आतूनच जर त्वचेला आपण मॉइश्चराईज केलं तर ड्रायनेसचा प्रॉब्लेम होणार नाही, म्हणजे त्वचा कोरडी पडणार नाही आणि स्किनला आतून ग्लोसुद्धा मिळतो. म्हणूनच तुम्ही रेग्युलरली हे जे काही अक्रोड आहे किंवा बदाम आहेत हे घेत जा, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स मिळतील. आता आपण बघूया की काय गोष्टी टाळल्या पाहिजेत. सो बघा, साखर. तुम्हाला माहिती आहे का, अति प्रमाणात साखर किंवा रेग्युलरली जर तुम्ही प्रोसेस फूड्स घेत असाल तर हे त्वचेतील कोलॅजिन नष्ट करतात आणि जेव्हा कोलॅजिन कमी होतं तेव्हा एजिंग प्रोसेस ॲक्सिलरेट होते, म्हणजे एजिंग प्रोसेस खूप फास्ट होते
तुम्ही लवकर म्हातारे दिसायला लागता. म्हणून साखर, प्रोसेस फूड्स किंवा पॅकेटमध्ये जे फूड्स येतात ते तुम्ही अवॉइड करा. त्यासोबतच खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही दिवसभरातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी जरूर प्या. सो हायड्रेशन खूप गरजेचं आहे आपल्या त्वचेसाठी. जेव्हा पण डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम होतो तेव्हा सायन्स ऑफ एजिंग म्हणजे सुरकुत्या लवकर दिसायला लागतात. म्हणूनच किती पाणी पिता ह्याकडे लक्ष द्या. सो हे सगळं डाएटच्या बाबतीत झालं. पुढचं म्हणजे व्यायाम. खूप जण व्यायामाला सिरियसली घेतच नाहीत. त्यांना असं वाटतं की ज्यांना बॉडी बनवायची आहे किंवा मसल्स बिल्ड करायचे आहेत त्यांच्यासाठीच व्यायाम गरजेचा आहे. पण असं नाही आहे. व्यायाम प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. सो जेव्हा आपण रेग्युलरली व्यायाम करतो तेव्हा एक हॉर्मोन तयार होतो, तो म्हणजे HGH, ह्यूमन ग्रोथ हॉर्मोन. हा आपल्या शरीराला खूप वेळासाठी यंग ठेवतो. शरीरामध्ये रिपेअरिंगचं काम व्यवस्थित होतं. म्हणूनच कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम दररोज नक्की करा. तुम्ही कार्डिओ करू शकता किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस असतात त्या करू शकता. त्यासोबतच तुम्ही योगा करू शकता किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस असतात त्या करू शकता. पण नियमितपणे कुठला ना कुठला व्यायाम जरूर करा. त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे झोप. तुम्हाला बघा, एक दिवस जरी झोप व्यवस्थित झाली नाही तर दुसऱ्या दिवशी आपली त्वचा, आपला फेस कसा दिसतो, अगदी खूप थकलेला दिसतो आणि इवन लगेच आपल्याला असं वाटतं की आपण म्हातारे झालो आहेत का. सो झोप ही खूप महत्त्वाची आहे आपल्याला खूप काळासाठी यंग ठेवण्यासाठी. सो झोप व्यवस्थित का गरजेची आहे, कारण बघा रात्री जेव्हा आपण झोप घेतो तेव्हा रिपेअर प्रोसेस होत असते. सो जोपर्यंत आपली बॉडी स्वतःला रिकवर करत नाही किंवा रिपेअर करत नाही तोपर्यंत जे काही शरीरातले हॉर्मोन्स आहेत ते व्यवस्थित तयार होत नाही. आणि जसं मी सांगितलं की ग्रोथ हॉर्मोन व्यवस्थित बनणं खूप गरजेचं आहे आपल्याला लॉंग टर्मसाठी स्वतःला यंग ठेवायचं असेल तर. आणि जेव्हा झोप कमी होते किंवा झोप व्यवस्थित होत नाही आणि असं जर खूप काळासाठी चाललं असेल तर मग डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसायला लागतात. त्यानंतर त्वचेवर सुरकुत्या दिसायला लागतात. इवन केस पांढरेसुद्धा होतात. म्हणूनच झोपेकडे लक्ष द्या. झोप व्यवस्थित लागण्यासाठी काही गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता की झोपण्याचा आणि उठण्याचा एक टाईम फिक्स करा. झोपेच्या ॲटलिस्ट 1 तास आधी कुठल्याही प्रकारचा स्क्रीन किंवा जी ब्लू लाईट असते म्हणजे मोबाईल फोन, लॅपटॉप्स, TV हे पाहणं बंद करा. जेणेकरून तुमची झोपेची क्वालिटी जी आहे ती सुधारेल. पुढचं जे आहे ते म्हणजे ताण नियंत्रणात ठेवणं. मित्रांनो, एक कठोर सत्य सांगते. ताण हा म्हातारपणाचा सगळ्यात वेगवान रस्ता आहे. म्हणजे जर तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तर शरीरामध्ये जो कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन आहे तो वाढतो. आणि स्ट्रेस हॉर्मोन जेव्हा वाढतो तेव्हा शरीरामध्ये तो खूप नुकसान करतो. म्हणजे तुमच्या त्वचेमधला जो ग्लो आहे तो निघून जातो. केस गळायला लागतात. त्वचेचे वेगवेगळे विकार व्हायला लागतात. इवन आपले मसल्स जे असतात ते सुद्धा कमकुवत होतात. आणि बरेच जण स्ट्रेसमुळे खूप लवकर म्हातारे दिसायला लागतात. म्हणूनच स्ट्रेस कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला खूप काळापर्यंत यंग दिसायचं असेल तर. सो तुम्ही रेग्युलरली मेडिटेशन करू शकता, प्राणायाम करू शकता किंवा जे काही ओव्हर थिंकिंग असतं किंवा जो काही स्ट्रेस असतो तो बाहेर टाकण्यासाठी तुम्ही जर्नलिंग असतं. म्हणजे तुमचे विचार बाहेर पडण्यासाठी तुम्ही कुठेतरी या गोष्टी लिहू शकता. तर अशा कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्ही स्ट्रेस मॅनेज जरूर करा. इनफॅक्ट स्ट्रेस कमी करण्यासाठी असे काही सप्लिमेंटसुद्धा आहेत जसं की अश्वगंधा आहे, मॅग्नेशियम आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जेणेकरून झोपसुद्धा व्यवस्थित राहते आणि स्ट्रेससुद्धा कमी होतो. आणि बोनस टिप म्हणून एक मी म्हणते की स्किन केअर रुटीनसुद्धा फॉलो करा. सो ह्यामध्ये खूप काही गोष्टी करायची गरज नाही. तुम्ही रेग्युलरली फक्त मॉइश्चरायझर लावत जा किंवा सनस्क्रीन लावत जा. सूर्याची किरणं जी आहेत तीसुद्धा त्वचेला डॅमेज करतात आणि मग सायन्स ऑफ एजिंग लवकर दिसायला लागतात. सो रोज सनस्क्रीन लावायची गरज नाही जर तुम्ही घरी असाल तर. पण जेव्हा तुम्ही बाहेर जाता, उन्हामध्ये जाता, तेव्हा काही काळासाठी सनस्क्रीन जरूर लावा. त्यासोबतच तुम्ही रेग्युलरली फेस मसाज जरूर करा. सो कुठलंही जे चांगलं ऑइल असतं जसं की बदामाचं तेल आहे किंवा जोजोबा ऑइल आहे, या ऑइलनी आठवड्यातून 2 ते 3 वेळा फेसला मसाज करा. जेणेकरून चेहऱ्याच्या मसल्स आहेत तिथे सर्क्युलेशन वाढतं आणि जेव्हा तिथे सर्क्युलेशन वाढतं तेव्हा कोलॅजिनसुद्धा व्यवस्थित बनतं. आणि त्वचेवर जे सायन्स ऑफ एजिंग आहेत किंवा त्वचा जी लूज पडते तीसुद्धा तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. सो ह्या ज्या काही गोष्टी आहेत स्किन केअरमध्ये म्हणजे रेग्युलरली मॉइश्चरायझर लावणं किंवा सनस्क्रीन लावणं किंवा त्वचेवर थोडा मसाज करणं हे नक्की फॉलो करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.